आहे पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर ते पण आता फिरण्यासाठी आले. तुम्ही इथलेच का प्रॉपर? कुठले म्हणजे राहायला वगैरे? सुतारवाडी काय ते बाजूलाच नाही ते जो बघा. रील्स वगैरे बनवणं चालू आहे त्यांचं. इंस्टाग्रामला वगैरे रील्स वगैरे बनवतात. बॅलन्स कसा ठेवायचा छान आहे. बराच वेळ झाला. जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत पुण्यामधील पाषाण लेक या ठिकाणी आलोत आपण. बघू शकता तुम्ही या साईडला पाषाण लेक आहे आपलं पुण्यामधील. फर्स्ट टाइम आलो मी या ठिकाणी. आधी तर काय अजून आले नव्हतं. मग छान प्रकारे गेट वगैरे बघा तुम्ही बघू शकता इथं. चला जाऊयात आपण आतमध्ये. आज रविवार असल्यामुळे थोडीफार गर्दी वाटते. बरेच लोक वगैरे आलेले आहेत. जाऊयात आपण आतमध्ये. ही आपली गेटाची एंट्री वगैरे असणार आहे. या साईडला बघू शकता बघा. टाइमिंग वगैरे पण दिलेलं आहे तिथं आपल्याला. मॉर्निंगला 6 ते 10 आणि आफ्टरनूनला तुम्ही 4 ते 6 मध्ये येऊ शकता. मध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला त्या टाईपने दिसेल. आणि लहान मुलांसाठी तर खेळण्यासाठी वगैरे पण खूप छान बनवलेलं आहे. चला जाऊयात आपण आता आतमध्ये. या ठिकाणी ना तुम्हाला सर्व हे दिसेल काय काय असणार आहे. प्रवेशद्वार, प्रसाधनगृह, परिचय केंद्र, निसर्ग परिचय पथ वगैरे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असेल. ही रीड वगैरे करूनच तुम्ही पुढे जायचंय. इकडे बघू शकता तुम्ही या साईडला लहान मुलांसाठी वगैरे खेळण्यासाठी वगैरे दिलेलं आहे. आणि असा पाथ वगैरे दिला. आता बघूयात आपल्याला तर अजून काही माहिती नाही. फर्स्ट टाइम आपण आलेलो आहोत. जाऊयात आपण पुढे अजून. या साईडला बघा मस्त लहान मुलं वगैरे खेळतायत. जाऊयात आपण पण. खूपच मोठं दिसतंय या ठिकाणी. बघा लहान मुलं मस्त खेळतायत झोका वगैरे. चला जाऊयात आपण पुढे. या साईडला पण एक रोड दिसतोय आपल्याला. आणि इकडे एक रोड आहे बघा. आणि इकडे समोर पण आहे. बघूयात आपण समोरच जाऊयात. काय फिरण्यासाठी कुठे चांगलं वगैरे ठिकाण? तिथं फिरण्यासाठी वगैरे कुठं काय चांगलं? खाली गार्डन आहे. खाली का या साईडला? आणि आतमध्ये पण फुल म्हणजे असं जाण्यासाठी पण आहे. महादेव मंदिर आहे ना. ओके ओके. इकडे चांगला व्ह्यू आहे या साईडला का? आणि इकडे तळ पण दिसतं. तर आपण या साईडला जाऊयात. भाऊन ते बोलले या साईडला तळ वगैरे पण आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला बघण्यासाठी व्ह्यू वगैरे पण खूप छान मिळेल. बघूयात आपण आता. जाऊयात आतमध्ये कारण आपण तर फर्स्ट टाइम आलोय. माहिती नाही. बघूयात आपण सर्व फिरूयात. चला जाऊयात आपण पुढे समोर. येस येस. चला आपण इकडनं जाणार आहोत. भाऊन ते बोललेत आपल्याला इकडनं जायचंय. तर ते पण आता फिरण्यासाठी आलेत. तुम्ही इथलेच का प्रॉपर? कुठले म्हणजे राहायला वगैरे? सुतारवाडी काय ते बाजूलाच नाही ते जो. चला भेटूयात आपण. चला थँक्यू आणि सबस्क्राईब केल्याबद्दल. त्या चला जाऊयात आपण पुढे. आतमध्ये मस्त साईडला ना तलाव वगैरे दिसतंय. बघूयात आपण पुढून त्या साईडने रस्ता वगैरे असेल किंवा त्या ठिकाणी दिसू शकतो तुम्हाला तलाव वगैरे. त्या साईडला बघा मस्त बसण्यासाठी वगैरे पण खूप छान हे दिलेलं आहे. जाऊयात आपण आतमध्ये आता. बघा समोर आहे तिथे जागा आहे. तिथनं तुम्हाला दिसेल व्यवस्थित तलाव वगैरे कसं दिलंय ते. बघा इथे बघा फोटोशूट वगैरे करण्यासाठी पण माणसं गेलेली आहेत. जाऊयात आपण. हाय बाय. चला दादा ते येत आहेत. थांबूयात आपण तोपर्यंत. चला आपण आता ना इथनं समोर वगैरे जाऊयात आपण. कुठले दादा तुम्ही? मी नाशिकचा आहे. नाशिक का? अच्छा मी पण धुळे. अरे धुळ्याचं. हो धुळ्याचं आहे मी पण. नाशिकला कुठे दादा? नाशिकला मी दिंडोरीला. दिंडोरी. अच्छा चतुर्शिंगी. अच्छा अच्छा अच्छा. कसं वाटतंय? बस एकदम छान. फर्स्ट टाइम आलो मी पण. आम्ही पण पहिल्यांदाच. आता इथं पुण्यामध्ये राहायला वगैरे कुठं? हो इकडे चिंचवडला. चिंचवडला का? ओके. समोर बघू शकता तुम्ही खूप छान व्ह्यू आहे. दाखवतो मी तुम्हाला या साईडला. बघू शकता तुम्ही या साईडला पूर्ण तलाव आहे पाणीमध्ये. आणि वरती ना थोडस झाड वगैरे आले त्याच्यामुळे इथलं पाणी दिसत नाही. साईडला जर तुम्ही त्या साईडला जर बघितलं ना आतमध्ये
तिकडं पूर्ण पाणी दिसेल तुम्हाला. इथं मस्त आहे बघा. हा भाऊ नाशिकचा आहे, फोटोशूट वगैरे रील्स वगैरे बनवण्यासाठी आलेले आहे तिथं. बघू शकता तुम्ही, भेटलो त्यांना वगैरे थोड्या पूर्वी. आता जातील आम्ही बघूयात. ते जर त्या साईडला जर गेले, तिकडे एक मंदिर आहे त्या साईडला म्हणे, इकडं या साईडला, तर तिथे पण जाण्याचा प्रयत्न करूयात आपण वगैरे. पण खूप छान व्ह्यू दिसतो इथनं. मग अजून थोडंसं पुढे जाऊयात आपण, ह्याच्यावरती चढूयात. खूपच छान हे दिसतंय. ओ बघा, इथनं जर बघितलं तुम्हाला सर्वच ठिकाणी हे बघा, या साईडला पण दिसतंय. खूप छान व्ह्यू मागचा. आणि त्या साईडला एक मंदिर आहे, तिकडं बघूयात आपण. तिकडे कुठून रस्ता आहे जाण्याचा ते वगैरे जातील सगळेजण, त्याच्यासोबत जाऊयात आपण. चला आता आपण जाऊयात त्या साईडला. इथं बऱ्याच वेळा आम्ही थांबलो वगैरे, फिरलो. आता समोर जाऊयात इकडं काय काय नाही. खूपच मोठे दिसते ना ते, बराच राऊंड आहे असा. हो, चला जाऊयात आपण. व्हिडिओ खूपच छोटा रस्ता आहे पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भाऊ पण नाशिकचाच आहे आपल्या, धुळे साईड तिकडे चाललं. धुळे पण नाशिक साईडलाच येतं, खानदेश आपला. चला जाऊयात आपण. बघूयात समोर बघा, या साईड या टाईपचा रस्ता तुम्हाला दिसेल. बघू शकता तुम्ही. इथनं आपण जाणार आहोत. आता इथनं थोडस पुढे जाऊयात. मंदिर वगैरे आहे तिथं, मंदिराजवळ जाण्यासाठी रस्ता आहे की नाही आता माहित नाही, पुढे गेल्यानंतरच कळेल आपल्याला ते. बरेच पुढे आलो आपण, पण अजून तर काय मंदिर वगैरे आलं दिसत नाही. आपण मस्त फोटोशूट वगैरे पण करतायत दादा ते. फोटोशूट चालू या साईडला बघा, छान व्ह्यू दिसतोय. चला जाऊयात पुढे. अजून तरी नाही आले. मस्त सूर्य हा मावळतोय, बघू शकता तुम्ही या साईडला व्ह्यू वगैरे. बट सूर्य बाजूला असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही कदाचित ते. बघा फ्रेंड्स वगैरे मस्त वेगळे ते आता थोडं फोटो वगैरे शूट करतायत तिथं आलेत. बघू शकता तुम्ही या साईडला खूप छान वातावरण दिसतंय. चला ते फोटोशूट वगैरे करतायत, आले की मग जाऊयात आपण पुढे अजून. बघूया तिथं खाली काहीतरी दिसतंय, आतमध्ये आहे का काय फिरण्यासारखं? ब्रिज आहे का फक्त? ओके ओके, चला थोडस आतमध्ये जाऊन बघूयात आपण. छान बनवलंय पण स्ट्रक्चर. ब्रिज आहे ना? येस. चला जाऊयात आपण आतमध्ये. ब्रिज टाइप दिसतोय बघा समोर. बरीच गर्दी आहे आतमध्ये. हा बघा, हा ब्रिज आहे, व्यवस्थित बघा तुम्ही तिथे. चला जाऊयात आपण पुढे आता. गार्डन आहे ते बघा तुम्ही, बरेच लोक आलेले त्या साईडला फिरायला वगैरे. छान गार्डनचा व्ह्यू वगैरे दिसेल तुम्हाला बघा इथनं. चल जाऊयात आपण पुढे. बरेच लहान मुलं वगैरे फुटबॉल वगैरे सगळे खेळतायत. चला जाऊयात आपण आतमध्ये. तिथं काय प्री वेडिंग शूट चालू आहे का? फोटो वगैरे शूट, प्री वेडिंग शूट वगैरे पण चालू आहे गार्डन मध्ये. आणि हा बघा, हा जो ब्रिज होता तिथनं तुम्हाला दाखवला ना, हा बघा हा ब्रिज तोच आहे. जाऊयात आपण आतमध्ये वरती. कसं आहे काय बघूयात. लोखंडी दिसतंय पूर्ण ते, आवाज येतोय त्याच्यावरती. या साईडला असा व्ह्यू वगैरे दिसतो. वा छान आहे पण व्ह्यू बघा, या टाइप मध्ये तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसेल. छान आहे. बघूयात आपण इकडे वगैरे काय आहे, फिरून येऊयात थोडस. हाय फिरण्यासारखं काय तिकडे? नाही वाटत आहे काय? काहीच नाही ना? यांना विचारूत ना आपण दादा त्यांना. बघूयात आता. मंदिराकडे जायचं होतं आपल्याला ऍक्च्युली, बट इथं तर काय साईडला दिसत नाही. आता मंदिराकडे कुठं जायला लागतं? कुठून जायला? मंदिराकडे जायचं होतं. मंदिर नाही ते एक या साईडला का वरती का? हा मंदिरात जायचं. शिव मंदिर आहे का काय? चालेल, धन्यवाद दादा. चला त्यांनी सांगितलं त्या साईडला आहे शिव मंदिर वगैरे. जाऊयात आपण पुढे.
बरेच मुलं आहेत या साईडला बघा तुम्ही. लहान लहान मुलांना बरेच खेळत आहे तिकडं. पण ठीक आहे, आपल्याला मंदिराकडे जायचंय. शिव मंदिराकडे जाऊयात आपण. बघा इथे दादा ते बॅलन्सिंग करतायत. एक डोर लावलाय त्याच्यावरती मस्तपैकी बॅलन्सिंग वगैरे करतात. बॅलन्स कसा ठेवायचा छान आहे. बराच वेळ झाला. या साईडला बघू शकता तुम्ही बरेच मुलं आहेत. हे बघा इथं फोटोशूट वगैरे चालू आहे. ठीक आहे, चला जाऊयात आपण पुढे. चला जाऊयात आपण आतमध्ये. आता एक थोडस मध्ये जाण्यासाठी रोड वगैरे होता. मोबाईल वगैरे खाली नको पडायला, पाण्यातच जायचा. छान व्ह्यू वगैरे दिसतोय बघा तुम्ही. थोडस मध्ये आतमध्ये आपल्याला चालण्यासाठी वगैरे दिलंय. आतमधला व्ह्यू पाहण्यासाठी नाही, ते एक छोटस विहिरी सारखं केलेलं आहे त्यांनी. बघा इथं वरती तर काही चट्टा नाही, बरेच जण बसलेत. मोबाईल वगैरे खाली पडला म्हणजे गेला पाण्यातच. होय, थोडस मी तुम्हाला दाखवतो बॅक साईड वगैरे. या साईडला मस्त व्ह्यू दिसतोय. तिकडनं दिसत नव्हता हा व्ह्यू वगैरे. बरेच लोक वगैरे मग आतवरती तर काहीच वरती चढणार नाही मी आता, कारण बरेच मुलं वगैरे बसलेले आहेत तिथं. सो थोडस फिरूयात आता, थोडा वेळ थांबूयात आपण इथनं. नंतर पुढे परत आता मंदिराकडे पण जायचं आपल्याला, अजून आलेलं नाही मंदिर वगैरे. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. चला आता थोडस आपण बाहेर फिरणार आहोत. आपले मित्र मस्त रील वगैरे बनवत आहेत. इकडे बघा रील्स वगैरे बनवणं चालू आहे त्यांचं. इंस्टाग्रामला वगैरे रील्स वगैरे बनवतात. आम्ही आलो होतो या साईडला मंदिराकडे, बट इथं असं बघितलं की इथं पॅक आहे आणि इथनं जायला पुढे आता जागाच नाही आपल्याला. आय थिंक मंदिराकडे जाण्यासाठी ना बाहेरूनच त्या साईडनं रोड वगैरे, समोरच इकडे मंदिर वगैरे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला जायला जागाच नाही. सो ठीक आहे, बघूयात आपण आता नेक्स्ट टाइम वगैरे जर आलो तरच आपल्याला आता तिकडे जाता येईल. आता तर वेळ पण झालेला आहे, 6 वाजण्यात आलेत आणि 6 वाजता बंद वगैरे होतं. वगैरे त्या साईडला छान दिसतंय वातावरण वगैरे, मस्त पाणी वगैरे. जाऊयात आपण आता परत. चला आपण परत येऊन गेलो आता, कारण पुढे तर काय आपल्याला जाता नाही आलं मंदिरामध्ये. आता जाऊयात आपण आता बाहेर वगैरे. 7 वाजून गेलेत, 6 वाजता बंद होतं. जाऊयात आपण आता पुढे. आता ना आपण काय करूयात, शेवटचा हा एक राऊंड मारूयात आपण साईडला. पण इथं कसं आहे, रात्रीच्या वेळेस ना लाईट वगैरे नाही आहे तिथे. आतमध्ये लाईट वगैरे जर राहिले असते ना तर खूप छान वातावरण राहिलं असतं. आता इकडे साईडला बघा थोडंसं बसण्यासाठी वगैरे व्यवस्थित जागा आहे. समोरच आपण बघा आता हा गेट दिसतोय तुम्हाला, ह्याच्यातनं थोडंसं आतमध्ये जाऊयात. मध्ये तर पूर्ण अंधार आहे, पण ठीक आहे तरी थोडंसं फिरूयात आपण, एक राऊंड मारूयात आणि मग नंतर आपण घरी निघणार आहोत. आजूबाजूला पूर्ण अंतर आहे आणि या ठिकाणी ना प्रत्येक प्रकारच्या वनस्पती तुम्हाला दिसतील आणि सगळे आजूबाजूला झाडं असल्यामुळे खूप छान वातावरण असतं. फिरून आलो आतमध्ये, बरंच पुढे गेलो होतो आम्ही. आता निघूयात. 6 पण वाजलेत भाई, लवकर पण होता पण. गार्डन अंधार पण तसा लवकर पडतो. लाईट वगैरे पाहिजे होते या साईडला, असं मध्ये लाईट पण नाही. ठीक आहे, आता जाऊयात आपण. बाहेर चाललोय आता, रूम वरती जाणार थोड्या वेळानंतर. चला बाहेर वगैरे आलेत आपण, आता निघूयातच. चला मग भैया, चलो बाबा, चल निघेत. चला बाय. चला जाऊयात आपण पण आता. बराच वेळ झाला, 2 तास फिरलो असेल. 2 तास फिरलो. 6 वाजता पण होऊन जात पण, आणि लाईट वगैरे पण नाही मध्ये, व्हिडिओ वगैरे पण व्यवस्थित येत नव्हता. चला म्हटलं निघूयातच मग आता. रूमला पण जावं लागेल, कारण आता आपल्याला इथनं 10 ते 12 किलोमीटर आहे रूम वगैरे आपला. जाऊयात आपण. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. बाय बाय. चला रूम वरती आलोय. 6:40 झालेत. आता मस्त थोडस फ्रेश वगैरे होऊयात. आय थिंक दादा ते पण येऊन गेलेत. दादा ते बाहेर गेले होते दुपारी, आलेत दादा ते पण.
सो चला फ्रेश वगैरे होऊयात आपण. नंतर फ्रेश वगैरे होऊन जेवण करायला जावं लागेल. दुपारी आज लवकर जेवण केलं होतं, संडे होता, त्यामुळे 11 11:30लाच जेवण वगैरे करून घेतलं होतं मी. ठीक आहे, चला थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात. फ्रेश वगैरे झालो मी आताच, आणि फ्रेश वगैरे झाल्यावरती ना थोडंसं इंस्टाग्राम वरती ना रील्स वगैरे मी बघत होतो, आणि रील्स बघता बघता ना एक रील आली. आपले भारूड सम्राट जे गोविंद महाराज गायकवाड यांची एक रील आली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एखाद्या आंधळ्या माणसाला जर दिसायला लागलं ना, एखाद्या आंधळ्या माणसाला जर दिसायला लागलं ना, तर तो आंधळा माणूस सर्वात आधी त्याला सहारा देणारी जी काठी असते ना ती फेकून देतो. अगदी तसंच असतं आपल्या नात्यांचं. जोपर्यंत आपल्या नात्यामध्ये स्वार्थ असतो ना, तोपर्यंतच नाती टिकलेली असतात, आणि ज्या दिवशी आपल्या नात्यांमधला स्वार्थ हा संपून जातो ना, त्या दिवशी नातीही विस्कटलेली दिसतात. अतिशय छान उदाहरण देऊन सांगितलं गोविंद महाराज गायकवाड यांनी. असेच रील्स वगैरे बघत असतो ना आपण, त्यावेळेस आपल्याला अशा छान छान रील्स वगैरे पण बघायला मिळतात, मोटिवेशन मिळतं काही रील्स मधनं. त्यामुळे थोडंफार रील्स वगैरे पण कधी कधी बघत असतो आपण. सो ठीक आहे, आता थोड्या वेळात आपण खाली जाणार जेवणला वगैरे, टिफिन वगैरे घेऊन येणार. अजून तर वेळ आहे, अर्धा 1 तासात आपण खाली जाऊयात, आणि नंतर टिफिन वगैरे घेऊन आलो की जेवण वगैरे करूयात, आणि थोडं फिरणार आणि नंतर झोपणार. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.